तुमची होस्ट प्रीती खंडागळे आणि तुम्ही बघत आहात आवाज इंडिया मराठीवरील झगमगता आणि धमालाने भरलेला खास कार्यक्रम सिने रंग. इथे मिळेल बॉलिवूडच्या ताज्या घडामोडी, बॉलिवूड गॉसिप, ग्लॅमर, स्टायलिश फोटोज आणि ड्रामाची मजा. आणि आजचा एपिसोड तर एकदम मसालेदार आहे. आजच्या खास भागात आपण बघणार आहोत बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरात 100 दिवसांचा संघर्ष, स्पर्धा आणि भावनांच्या एका अविस्मरणीय प्रवासानंतर रत्नागिरीची तन्वी कोलते ठरली आहे या सीझनची विजेती. तिने फक्त बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर तिचं नाव गोठवलं नाही, तर तिच्या हिंमत आणि समर्पणामुळे तन्वी कोलते आता एक ब्रँड बनला आहे. तिच्या मेहनत, विचारशक्ती आणि सामर्थ्याने महाराष्ट्राच्या हृदयात स्थान मिळवलंय. आज महाराष्ट्राने तिच्या विजयाचा जल्लोष केला आहे आणि एक नवीन प्रेरणास्रोत जन्माला आला आहे. तन्वी कोलते, एक ब्रँड, एक प्रेरणा. चला तर सुरू करूयात आजचा आपला आवडता धमाल एपिसोड सिने रंग, कारण इथे प्रत्येक रंग आहे पूर्णपणे फिल्म. बिग बॉस मराठी सीझन 6च्या धमाकेदार सुरुवातीपासूनच या शोने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. घरातील 17 सदस्य 100 कॅमेऱ्यांच्या सततच्या नजरेत 100 दिवसांपर्यंत त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि संघर्षाचा सामना करत होते. भांडण, वादविवाद, मैत्री, भावनांचे उतार चढाव आणि नात्यांचे बदलते रंग पाहून प्रेक्षक खूपच भावनिक झाले होते. शेवटी 19 एप्रिल 2026 रोजी या 100 दिवसांच्या रोमांचक प्रवासाचा समारोप झाला. तन्वी कोलतेने तिच्या दमदार आणि सातत्यपूर्ण खेळाने महाविजेतीचा मान पटकावला. विजेत्या तन्वी कोलतेला कलर्स मराठीकडून 15 लाख रुपयांची बक्षीस रक्कम, ट्रॉफी आणि इतर आकर्षक पुरस्कार मिळाले. त्यात पूना गाडगीळ आणि सन्सतर्फे 10 लाख रुपयांचं वाउचर, रेवा डायमंडकडून सर्टिफाईड नॅचरल डायमंड ज्वेलरी खरेदीसाठी मिळालं आणि तुनवाल ई मोटर्सकडून लिथिनो प्रो ही बाईक देखील तिला देण्यात आली. रितेश देशमुख आणि राज शिवाजी चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर फोटोही भेट म्हणून देण्यात आला आहे. ग्रँड फिनालेत रत्नागिरीची तन्वी कोलतेने विजय मिळवला. आपल्या नावाची नोंद ट्रॉफीवर केली आहे. विजेतेपद जिंकल्यानंतर तन्वी कोलतेने तिच्या भावना व्यक्त करताना सांगितला, हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे. हा विजय मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते. घरात जेव्हा लोक विचारत होते तुम्ही काय काम केलं, तेव्हा वाईट वाटायचं, पण मी ठरवलं होतं की या घरातून बाहेर पडल्यावर सगळ्यांच्या तोंडी माझंच नाव असेल. बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलंय आणि आता मी तन्वी कोलते म्हणून प्रसिद्ध झाल्याचा गर्व आहे. तन्वी कोलते आता केवळ बिग बॉस मराठी सीझन 6ची विजेती नाही, तर तिचं व्यक्तिमत्व आणि तिचं नाव एक शक्तिशाली ब्रँड बनलं आहे. तिच्या संघर्ष, समर्पण आणि ठाम विचारांमुळे ती एक प्रेरणास्रोत बनली आहे. तिच्या खेळाने तिचं ब्रँड असंठून निर्माण केलंय, जे भविष्यात आणखीन एक प्रगल्भ क्षेत्रातील आघाडीचं व्यक्तिमत्व होईल. संपूर्ण महाराष्ट्राने तिच्या विजयाचं जल्लोषात स्वागत केलंय आणि तिच्या नावाची एक नवीन ओळख जोडली गेली आहे. तन्वी कोलते, एक ब्रँड, एक प्रेरणा. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये तिकीट टू फिनाले प्राप्त करणारी आणि खूपच लोकप्रिय ठरलेली तन्वी कोलतेने ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. तन्वी कोलते ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर आहे. इंस्टाग्रामवर फॅशन, लाईफस्टाईल आणि रिलेटेबल व्हिडिओसाठी ती ओळखली जाते. तिच्या फॅशन आणि लाईफस्टाईलच्या कंटेंटमुळे तिच्या फॉलोअरची संख्या मोठी झाली आहे. सुरुवातीला छोटे व्हिडिओ आणि ट्रेंडिंग रील्स बनवून तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केल्यानंतर तन्वी कोलतेचा स्ट्रॉंग आणि बेधडक गेम प्ले पाहायला मिळाला. तिच्या ऍक्टिव्ह सहभागामुळे तिचं असं आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व घरात चर्चेत राहिलं. बिग बॉसच्या टास्कमध्ये तिचं खुलं वागणं, वाद आणि स्पष्ट भूमिका यांमुळे ती घरात एक वेगळी ओळख बनवू शकली. तन्वी कोलते ही एक नव्या पिढीची डिजिटल स्टार बनली आहे आणि बिग बॉसच्या प्लॅटफॉर्ममुळे तिची लोकप्रियता आणखीन वाढली आहे. तिच्या कॉन्फिडंट पर्सनॅलिटी आणि बोल्ड ॲटिट्यूडमुळे ती पुढेही सोशल मीडियावर आणि इतर पॉप्युलर प्लॅटफॉर्म्सवर चर्चेत राहण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठी 6च्या घरात 100 दिवस पूर्ण करून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनुश्री माने घराबाहेर पडली. एकीकडे तिचा खेळ मजबूत होता आणि टॉप 4 मध्ये स्थान मिळवून ठेवलं होतं. दुसरीकडे त्या स्पर्धकाला तगडा धक्का बसला होता. अनुश्रीच्या टॉप 4 मध्ये असतानाही तिला घराबाहेर पडावं लागलं, जेव्हा अनेकांना वाटत होतं की ती स्पर्धक ट्रॉफी घेऊन जाईल.
अनुश्री माने या सीझन मधील एक दमदार स्पर्धक म्हणून ओळखली जात होती. घराबाहेर पडताना तिने आपला अनुभव शेअर केला. प्रवास छान होता, मी बिनधास्त राहिले. मला जेवढं डोकं तेवढं वापरून मी गेम खेळण्याचा प्रयत्न केला. शेवटी नशिबाचा खेळ असतो, पण ठीक आहे. आयुष्य इथेच थांबत नाही, पुढे अजून बऱ्याच गोष्टी आहेत. घराबाहेर पडल्यावर अनुश्रीला 1 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळालं. यापूर्वी टॉप 5 मध्ये असताना तिला 5 लाख रुपयांचा ब्रीफकेस स्वीकारण्याची ऑफर मिळाली होती, पण तिने ती नाकारली. अनुश्री माने ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि डान्सर म्हणून ओळखली जाते. तिच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या आता 17 लाखांवर पोहोचली आहे. बिग बॉसच्या घरात येण्याआधीच तिचा मोठा चाहता वर्ग होता आणि घराबाहेर पडल्यावर ती आणखीन लोकप्रिय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. विशाल कोटी यांना अनुश्रीच्या बाहेर पडल्यामुळे मोठा धक्का बसला. त्यांनी तिच्या नावाची पार्टी करताना भावुक होऊन खूप छान खेळलीस असं म्हटलं. बिग बॉसच्या घरात विशाल आणि अनुश्री यांची मैत्री चांगली झाली होती आणि अनुश्रीच्या बाहेर पडल्यामुळे विशालला दुःख झालं. अनुश्री मानेच्या बिग बॉसच्या प्रवासाने तिच्या चाहत्यांना खूप काही दिलं आणि भविष्यात ती आणखीन मोठ्या यशाच्या शिखरावर पोहोचेल अशी अपेक्षा अनेकांना आहे. छोट्या पडद्यावर वाद आणि लोकप्रियतेच्या बाबतीत बिग बॉस शो नेहमीच चर्चेत राहतो आणि यंदा मराठी भाषेतील 6वा सीझनही त्याला अपवाद ठरला नाही. रविवारी 19 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या ग्रँड फिनालेत रत्नागिरीची तन्वी कोलतेने विजय मिळवला आणि आपल्या नावाची नोंद ट्रॉफीवर केली. तन्वीने राकेश बापट आणि विशाल कोटियन यांसारख्या दमदार स्पर्धकांना हरवून हे मापदंड गाठलं. या सीझनमध्ये राकेश बापट आणि विशाल कोटियन हे दोघेही प्रमुख स्पर्धक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्यातील टक्कर खूपच रंगतदार होती. विशेषतः राकेश आणि विशाल यांच्यातील संघर्ष हा शोच्या हिट सीन्स पैकी एक ठरला. दोघंही आधी बिग बॉस हिंदी शो मध्ये भाग घेऊन परतले होते, जिथे त्यांचा प्रवास लवकर संपला होता. राकेशने बिग बॉस OTT सीझन मध्ये विशेष लक्ष वेधलं होतं, पण त्या सीझन मध्ये तो 3ऱ्या स्थानावरच थांबला होता. विशाल कोटियन जरी 2 वेळा बिग बॉसच्या घरात दाखल झाला असला तरी राकेशला 3 वेळा या शोचा भाग बनण्याची संधी मिळाली. 2021 मध्ये बिग बॉस OTTच्या सीझन मधून त्याचा जास्त प्रभाव पडला. शो मध्ये अभिनेत्री शमिता शेट्टी सोबत त्याची चांगली जोडी बनली होती आणि त्यांना घराबाहेरही एकत्र डेट करण्याची संधी मिळाली. परंतु बिग बॉस मराठी 6 मध्ये राकेशने सुद्धा चांगला खेळ केला. तो प्रत्येक स्पर्धकाशी शहाणपणाने वागत होता आणि त्याची जेंटलमॅन इमेज प्रेक्षकांना आवडली. त्याचसोबत तन्वी कोलतेने या सीझन मध्ये एक प्रभावशाली गेम खेळला आणि विजय मिळवला. तन्वीच्या खेळामुळे राकेशला 3ऱ्यांदा विजेतेपदावर झेंडा उभारता आला नाही. या सीझन मध्ये झालेल्या विविध वादविवाद, टास्क मधील संघर्ष आणि स्पर्धकांची कठोर मेहनत यामुळे बिग बॉस मराठी 6 हा शो सर्वांसाठी आठवणीत राहणारा ठरला आहे. बिग बॉस मराठी 6च्या ग्रँड फिनालेत 5 स्पर्धक अंतिम टप्प्यात पोहोचले होते. राकेश बापट, दीपाली सय्यद, विशाल कोटियन, तन्वी कोलते आणि अनुश्री माने. यावेळी सूत्रसंचालक रितेश देशमुखने स्पर्धकांसमोर एक मोठी ऑफर ठेवली होती, ज्यात 5 लाख रुपयांचा चेक होता. बझर दाबून कोणताही स्पर्धक त्या चेकला स्वीकारून घराबाहेर जाऊ शकत होता, पण सर्व स्पर्धकांनी त्याला नकार दिला. अखेर रितेशने लिफाफा उघडला आणि दीपाली सय्यदचं नाव आलं, ज्यामुळे तिला घराबाहेर जाण्याची वेळ आली. घरातील माझे स्पर्धकांनी देखील चेक स्वीकारण्यासाठी दीपालीचं नाव घेतलं, पण तिने तो नाकारला. दीपाली घराबाहेर पडल्यानंतर म्हणाली, घरात 100 दिवस राहणं खूप कठीण होतं. माझ्या सासूबाई आजारी होत्या, तरीही मी बिग बॉस मध्ये सहभागी होणं ठरवलं होतं. त्यांना विश्वास होता की मी छान खेळेन. बिग बॉस कडून तिला 1 लाख रुपये मिळाले. ग्रँड फिनाले वेळी अभिनेता अभिषेक बच्चनही पाहुणा म्हणून उपस्थित होता. त्याने रितेशचं आणि शोचं कौतुक करत, रितेश माझ्या छोट्या भावासारखा आहे. त्याला इथे बिग बॉस मराठी सूत्रसंचालन करताना पाहून मला आनंद होतोय असं त्यांनी सांगितलं. आजच्या सिनेरंग एपिसोडमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.